रामायण म्हणजे जीवन जगण्याचं शास्त्र आहे. रामायण म्हणजे माणसातला माणूस जागा करणारं सूत्र आहे. रामकथा माणसाच्या जीवनाची व्यथा कमी करणारी कथा आहे. जर रामचरित्राचा खरंच काळजीपूर्वक जर आपण अभ्यास केला तर कुठलाच माणूस म्हणणार नाही मी खूप दुःखी आहे म्हणून. कुणीच म्हणणार नाही. कारण रामकथा हे जीवनाच्या वजाबाकीचं एकमेव साधन आहे. चरित्रामधलं जर आपण दुःख पाहिलं तर आपण आपलं दुःख विसरून जाऊ. एवढं प्रचंड दुःख, पण त्यातही राम प्रत्येक संकटाला, प्रत्येक परिस्थितीला संयमानं आणि शांततेनं सामोरं जात आहेत. रामकथा आपल्याला संयमी बनवण्याचं काम करते, आपल्याला स्थिर बनवण्याचं काम करते. रामायण हरवलेल्या माणसाचा आत्मविश्वास वाढवणारी कथा आहे. खचलेल्या माणसाचं मनोबल वाढवणारी कथा आहे. तिचं नाव रामकथा आहे. रामकथा ही प्रत्येक व्यक्तीची कथा आहे, प्रत्येक परिवाराची ही कथा आहे. परिवारात एक जरी राम जागा झाला, एक राम जागा होऊ द्या परिवारामधला, त्या परिवारामध्ये कौशल्येला, राजा दशरथाला, माई सीतेला, भरताला, लक्ष्मणाला बोलावण्याची गरज नाही. एक राम जागा झाला तर सगळी बाकीची पात्र आपोआप त्या घरामध्ये येतील. एवढी रामाची ताकद आहे, रामचरित्राची ताकद आहे. सगळी पात्र आपोआप येतील. राम आदर्श पुत्र आहेत, राम आदर्श पिता आहेत, राम आदर्श पती आहेत, राम आदर्श राजा आहेत, राम आदर्श मित्र आहेत आणि आदर्श शत्रू सुद्धा राम आहेत. मर्यादा शिकवली रघुरायान आपल्या सगळ्यांना. मी मगाशी एक वाक्य बोलले काही मिनिटांपूर्वी. माणसातला माणूस जागा करणारी कथा म्हणजे रामकथा आहे. आणि आपणाला स्वतःला समजावून सांगणारी ही कथा आहे की बाबांनो, माणसाच्या जीवनामध्ये संघटन, माणुसकी या सगळ्या गोष्टी खूप मोठ्या आहेत. जर राघवेंद्र सरकार वानरांना एकत्र करून रावणाची बलाढ्य सत्ता उलटवून पाडू शकतात, तर माणसानं माणसाचं संघटन केलं तर माणूस सुद्धा माणसाच्या जीवनात खूप मोठी क्रांती करू शकतो. फक्त रामचरित्रातून या गोष्टी आपण शिकल्या पाहिजेत. रामायण शिकवतं, जर वन्य पशुला आपण जीव लावला तर ते आपल्यासाठी जीव द्यायला तयार होतं. आपण जर माणसांना जीव लावला तर ते आपल्यासाठी जीव द्यायला का तयार होणार नाहीत? आपण आपल्या परिवारातल्या माणसाला नीट जीव लावत नाहीत. परिसरात तर लांबच राहिला. घरातल्या लोकांसाठी मिळून घरामध्ये 4च माणसं असतात, पण एकाचं तोंड पूर्वेला तर दुसऱ्याचं पश्चिमेला, एक उत्तरेकडे पाहतात, एक दक्षिणेकडे निघतंय. चौघांची तोंड 4 कोपऱ्याला असतात. बरं, 4 कोपऱ्याला तोंड घेऊन करतात काय? मोबाईल मध्ये तोंड लावून बसलेले असतात. खरं तर पाहता या मोबाईलमुळे माणसं बधीर झाली. पहा, बधीर. आमचे महाराज मंडळ फार विनोदानं सांगतात, एक बहादर मोबाईल खेळत खेळत दुसऱ्याच्याच घरात शिरला, जाऊन सोफा सेटवर बसला. बायको दुसऱ्याचीच, आणि ताकदीनं आवाज देत आहे, पाणी आण. तिनं चप्पल घेऊन यायला पाहिजे, पण ती पण बधीर पाणी घेऊन आली. तुम्ही म्हणाल कसं काय? तर ती पण किचन मध्ये मोबाईलच खेळत होती. पाणी घेऊन आली ती. तिनं कुणाला पाणी दिलं त्याचं भान तिला नाही, आणि आपणाला कोण पाणी देतं याचं भान याला नाही. हिनं पाणी दिलं, किचन मध्ये गेली, हा सोफा सेटवर बसला मोबाईल खेळत. घराचा ओरिजिनल मालक आला. आता प्रकरण किती महागात जाईल याचा विचार करा. घराचा ओरिजिनल मालक आला, पण तोही मोबाईल खेळतच आला. त्याला सोफ्यावर दुसरंच दिसलं. त्याला वाटलं आपलंच घर चुकलं, रिटर्न गेलं, दुसऱ्याच्याच घरात शिरलं. बेदम मार खाल्ला आणि मग बाहेर आलं. मोबाईलमुळे माणसं बधीर झालीये. 4 कोपऱ्याला 4 लोकांची तोंड असतात, घरात 4च माणसं असतात, पण कुणाचाच विचार कुणाशी जुळत नाही. मग जर आपल्या परिवाराशी एकमत नसेल तर परिसराशी आपण कधी एकरूप होणार आहोत? कधी रामराज्य येणार आहे? कधी राम विचाराचा स्वीकार आपण करणार आहोत? रामायण माणसातला माणूस जागा करतंय. रामायण माणसाला प्राधान्य देतंय. कशासाठी? चांगलं कर्तृत्व करा, माणुसकी जोडा, माणसातला माणूस जागा करा. माणसाची व्याख्या काय? सगळ्यात अगोदर ती गोष्ट कळणं फार गरजेचं माझ्या ताई दादांनो.
2 हात, 2 पाय, 2 कान, 2 डोळे, 1 नाक म्हणजे काय माणूस नाही. त्याला माणूस नाही म्हणता येणार. माणसाची व्याख्या आहे का? किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द जो अपनाए उसे इंसान कहते हैं, किसी के काम जो आए. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द जो अपनाए उसे इंसान कहते हैं. तुम्हाला समज आल्यापासनं आतापर्यंत लक्षात घ्या, माणसाला कळत नाही, समज येत नाही तोपर्यंत भाग वेगळा आहे. समजदारी हे सुद्धा एक पुण्याईचंच लक्षण आहे. काही तर शरीरानं वयानं वाढतात, पण समजदारी काही लोकांना म्हातारं होईपर्यंत येत नाही. समज आल्यापासनं, तुम्हाला एक सामाजिक जीवन कळायला लागल्यापासनं आतापर्यंत किती लोकांच्या अडचणीमध्ये आपण धावून गेलो, किती लोकांच्या अडचणीत आपण लोकांना मदत केली, याच्यावर आपली माणुसकी अवलंबून आहे. याच्यावरनं आपण किती विकसित झालो त्या गोष्टी अवलंबून आहेत. आपल्यातला माणूस जागा करणारी कथा रामकथा आहे. अगदी बाकीचं अवांतर न घेता मी मूळ मुद्द्याकडे चालते. भगवान शंकरानं या रामायणाची निर्मिती अगोदर स्वतःच्या मनामध्ये केली. 100 कोटी रामायण, 100 कोटी. देवता, मनुष्य, यक्ष भगवान शंकराकडे गेले. भोलेनाथ, तुमच्याकडे जे रामायण आहे ते आम्हाला द्या. भोलेनाथ बोलले, वाद करू नका तुम्ही, तुम्हा तिघांना समान भागामध्ये मी रामायण वाटून देतो. 100 कोटी रामायण होतं. त्याच्यामध्ये 33 कोटी 33 लाख 33,333 रामायणाचे श्लोक समान भागामध्ये देवता, मनुष्य आणि यक्ष यांना वाटून दिले. आता रामायणाचा एकच श्लोक राहिला, कारण 99 कोटी 99 लाख 99,999 श्लोकांचा वाटप झाला. एकच राहिला. त्या एका श्लोकासाठी सुद्धा देवता, मनुष्य, यक्ष यांचा वाद चालू झाला. भोलेनाथ बोलले, वाद करू नका, मी या एका श्लोकाचाही वाटप करतो. एका श्लोकामध्ये 32 अक्षर, 10 अक्षर या तिघांना दिली. 32 मधून 30 अक्षर वजा झाली, खाली 2च अक्षर राहिली. त्या 2 अक्षरांसाठी सुद्धा पुन्हा वाद चालू झाला. भोलेनाथ बोलले, आता ही 2 अक्षर मी कुणालाच देणार नाही, ती माझ्याजवळच ठेवणार आहे. त्यातलं एक अक्षर होतं रा आणि दुसरं अक्षर होतं म. राम भगवान भोलेनाथानं स्वतःजवळ ठेवलं. आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्त प्रचलित वाल्मिकी रामायण आहे आणि वाल्मिकी ऋषींचा चरित्र भाग आपल्या सगळ्यांना माहिती आहे. भारतभरामध्ये तुलसी रामायणाचा जास्त प्रचार प्रसार आहे किंवा तुलसी रामायण जास्त प्रमाणामध्ये केलं जातं, पण आपल्या महाराष्ट्रामध्ये वाल्मिकी रामायणाचं जास्त चिंतन चालतं. ही रामकथा एवढी उत्तम आहे, ही रामकथा एका वाटमारी करणाराला साधू बनवते किंवा वाटमारी करणाराला देवचरित्र लिहिण्याचं मान बहाल करते. कोडी याची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामा आधी. आपल्या सगळ्यांना वाल्मिकी ऋषींचा चरित्र भाग माहिती आहे. वाटमारी करणारा वाल्या, एवढी माणसं मारली माझ्या ताई दादांनो या माणसानं. 7 रांजणं मोहरी एवढ्या खड्यानं भरली बाबा, एवढी माणसं मारली. कसायाच्या गल्लीमधून जाताना जिथे मांस विक्री होते तिथून जाताना वारकरी माणसाच्या अंतकरणाला त्रास होतो, वाईट वाटतं ते सगळं पाहून. कोंबडी बकरी मारताना पाहिली तर माणसाच्या पोटामध्ये तुटतं,
जिवंत माणसाला फाडणारा माणूस किती असुरी प्रवृत्तीचा असेल याचा विचार करा. आणि रामकथा तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने कळावी म्हणून माझ्या बोलण्याकडे खूप चांगलं लक्ष द्या. वाल्या कोळ्यानं 7 रांजणं मोहरी एवढ्या खड्यानं भरली, एवढी माणसं मारली. त्याच वाटेवरनं नारदजी निघाले आणि नारदजीनं रस्त्यावरून जात असताना वाल्यानं नारदजीला पाहिलंय. नारदजीला थांबवलं. रुक जाओ, कौन हो आप? हम संत है भाई. आप कौन हो ये बाद में, पहले माल निकाल, पैसा निकाल. आपके पास जो कुछ भी धन हो वो हमें दे दो. नारद जी ने कहा मेरे पास तो कुछ नहीं है. हाँ, मैं मंत्र उपदेश दे सकता हूं. नारदजी म्हणतात माझ्याकडे काहीच नाही, मी मंत्र दीक्षा देऊ शकतो. हा वीणा घे, हा टाळ घे आणि भजन करत बस. वाल्या म्हणतो ओ महात्मा, असलं काही सांगू नका. वाटमारी करणं माझा धंदा आहे. लोकांना मी लुटतो, त्यांना मारतो. तुम्हाला माझी भीती नाही वाटत? नारदजी बोलले संत हे निर्भय स्वतः असतात आणि संताच्या सानिध्यामध्ये जो येईल ना त्याला सुद्धा वास्तवात निर्भय करतात. संत देवा व्यतिरिक्त दुसऱ्या कुणालाही भीत नाहीत. नारदजी बोलले मला भीती वाटत नाही तुझी. कोण आहेस तू? म्हणे वाल्या माझं नाव आहे. वाल्या एवढी माणसं मारलीस तू, कशासाठी मारलीस रे बाबा? वाल्यानं सांगितलं लोकांना मारून मी धन लुबाडलं आणि माझ्या परिवारासाठी या सगळ्या गोष्टी केल्या. नारदजी बोलले बेटा, परिवारासाठी हे सगळं केलंस तू, पण तुझा मार्ग चुकीचा आहे. एवढं मोठं तुझं पाप झालंय आणि या पापातून तुला कोणीही वाचवणार नाही. हे तू केलेलं पाप तुलाच फेडावं लागणार आहे. वाल्या बोलतोय की मी ज्यांच्यासाठी पाप केलं ते माझे परिवारातले लोक मला पाप फेडू लागतील. नारदजी बोलले अजिबात नाही. हे तुझ्या सुखाचे, धनाचे, संपत्तीचे वाटेकरी आहेत, पण पापाचे वाटेकरी अजिबात नाहीत. वाल्याला विश्वास बसे ना. वाल्या बोलला एक काम करतो, मी घरी जाऊन माझ्या पत्नीला विचारतो माझं पाप वाटून घेते का. नारदजी बोलले ये विचारून. त्याचा पत्नीवर खूप विश्वास होता. सुरलीत त्या माझ्या सर्व ताई दादांना कान देऊन ऐका. आणि मग वाल्या नारदजीला झाडाला बांधून टाकतोय आणि जातो. त्याचा चेहरा उतरलेला होता. त्याचा चेहरा असा झाला होता ना जणू काय घड्याळाचे सर्व काटे एका जागेवर आलेले होते. घड्याळाचे सर्व काटे एका जागेवर येतात आणि काट्यांचं टोक वरच्या दिशेला असतं. तेव्हा घड्याळात किती वाजतात? झोपल्या का काय? सुरली तुम्हाला विचारते मी. 12 वाजल्यासारखं तोंड होतं. याच्या बायकोनं पाहिलं याचा चेहरा उतरलेला आहे, याला नेमकं झालं काय? पण नेहमीच तो रागात म्हणून अशी काही सरळ बोलत नाही. तो सोफा सेटवर बसला. वाल्या तुम्ही म्हणाल त्यावेळेला सोफा सेट होता का? तर धरायचा पण गृहीत होता म्हणून. सोफ्यावर बसला. त्याच्या बायकोने विचारलं चहा आणू का? तो म्हटला अगोदर इथं बस, नंतर चहा आणायला जा. ते म्हणते बोला ना काय? तो म्हणतो अगं सते, माझं एवढं पाप झालंय, जरा माझं पाप वाटून घेते का? ती म्हटली मालक, पाप ही काय वाटून घ्यायची गोष्ट आहे का? मी तुमचं पाप वाटून घेऊ शकत नाही. वाल्याला तर शॉकच लागला. अरे, वाल्या म्हणतो एक साडी मागितली तुला हजारो साड्या दिल्या, एक सोन्याचा दागिना मागितला हजारो तुला दागिने दिले, आणि आज माझं पाप झालं तर वाटून घ्यायला नकार देते तू? ती म्हटले मालक, तुम्ही एक साडी दिली असती ना, मी त्याच्यावर तुमच्या सोबत राहिले असते. तुम्ही मला हजारो साड्या द्याव्यात, हे काय मी तुम्हाला मागितलेलं नाहीये, तुम्ही न मागता दिल्या. मग तुम्ही दिल्यावर मी घालू नको तर काय करू? आणि आम्हाला ठेवायचं कसं ही तुमचा विचार आहे. तुम्ही जशा स्थितीमध्ये ठेवाल तसं राहणं ही आमची तयारी आहे, पण तुमचं पाप आम्ही वाटून घेऊ शकत नाही. वाल्याला राग अनावर झाला. वाल्या तिला काय काय बोलतोय, पण ती म्हणते हे पहा, मला आता काहीतरी वेगळं बोलू नका तुम्ही. लग्नाच्या अगोदर जर मला माहिती असतं तुम्ही हे धंदे करता तर मी तुमच्याशी लग्नच केलं नसतं. गेली खरं बोलून. वाल्या दुःखी झाला, पण वाल्याला ही गोष्ट
पचत नव्हती, तिनं बोलते ती म्हटली याला असं सांगून उपयोग नाही. स्वयंपाकघरात गेली आणि विंचव चावल्याचं नाटक केलं. ओरडायला लागली, खूप मला त्रास होतोय, मला विंचव चावलाय. वाल्या पळतच आला काय झालं म्हणून पाहायला. तर उड्या मारत होती, पायाला विंचव चावल्याचं नाटक करत होती. वाल्या म्हटलं अगं तुला झालं काय? त्याचं खूप प्रेम होतं त्याच्या पत्नीवर. ती म्हणते स्वामी माझ्या पायाला विंचव चावलाय, मला खूप त्रास होतोय, मला वेदना होत आहेत. तो म्हटलं डॉक्टर आणू का, काही झाडपाल्याचं औषध आणू का, काही अंगारा धुपार आणू का? ती म्हणते तेवढा मला सहन होत नाही तुम्ही की बाहेर जाऊन कुणाला तरी घेऊन याल. एकच काम करा, माझ्या अर्ध्या मुंग्या वाटून घ्या. काय म्हटली? माझ्या पायातल्या अर्ध्या मुंग्या वाटून घ्या. वाल्या तटकन उठून उभा राहिला. म्हटलं तुला काही कळतंय का? विंचव तुला चावलाय आणि मुंग्या कशा मी वाटून घेणार? मी घेऊ शकत नाही. ती पण तटकन उठून उभी राहिली. ती म्हटली तुम्हाला जर माझ्या मुंग्या वाटून घेता येत नाही तर तुमचं पाप मी कशी वाटून घेणार? ते तुमचं तुम्हालाच. नकार दिला तिनं. वाल्याला कळालं आणि वाल्याच्या लक्षात आलं की अरे रे, ज्यांच्यासाठी आपण पापकर्म केलं, हा परिवाराला पालन करू नये किंवा परिवाराची काळजी करू नये असं अजिबात नाही. परिवाराची काळजी घ्यावी, सगळ्यांचे लाड कोड कौतुक पुरवावं, पण त्याच्यासाठी रीत आहे, त्याच्यासाठी मार्ग आहे, त्याच्यासाठी शास्त्र आहे. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. पण तुम्ही चुकीच्या मार्गाने परिवाराचं पालन पोषण करत असाल तर त्याच्यामध्ये परिवार तुमच्या पापात भागीदार नाहीये. वाल्याला कळून चुकलंय. नाही रे नाही कुणाचे कुणी, नाही रे नाही कुणाचे कुणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी. अंती जाशील एकला प्राण्या माझे माझे म्हणून. नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी. अंती जाशील एकला प्राण्या माझे माझे म्हणून. नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगे सोय रे. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगे सोय रे. वाल्या विरक्त झाला. चूक तर परिवाराची कुठलीच नव्हती, रस्ता वाल्याचा चुकलेला होता. पण चुकलेल्या वाल्याला रस्त्यावर आणण्याचं काम नारदजी करतायत. वाल्या नारदजीकडे शरण आला, बाबा आता माझा उद्धार करा. प्रभूजी नाव की नाव
नदिया गहरी नाव पुराणी डूबत जहाज तरा। प्रभुजी नाव किनारे लगाव, गुरुदेव आता माझा उद्धार करा। नारदजी म्हटले काळजी करू नको, घे हातात पाणी, सोड संकल्प। सोडला संकल्प, म्हणे राम 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 या नामाचा स्मरण कर। वाल्हा बोलला बाबा आयुष्यभर माणसं मारण्याचं काम केलं, राम राम जमणार नाही मला, पण एक जमल, काय? मरा मरा म्हणता येईल। ठीक आहे मरा मरा म्हण, पण मरा 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 म्हणता म्हणता मरा 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 राम राम कधी झाला कळालं नाही। एवढं नामस्मरण केलं, अंगावर वारूळ चढलं, तरी वाल्याला लक्षात आलं नाही। एकाग्र झाला वाल्या। 12 वर्षानंतर नारदजी तिथे आले आणि नारदजीनं पाहिलं, तिथे लक्षात आलं अरे याच जागेवर मी वाल्याला उपदेश केला होता, राममंत्राचा उपदेश केलेला होता, कुठं असेल वाल्या काय कुणास ठाऊक। थांबले काही क्षण तर त्यांना आवाज आला, राम श्रीराम जय राम जय जय राम। मागे पुढे उजवीकडे डावीकडे वरती खाली सगळीकडे पाहिलं, कुणीच दिसेना, पण आवाज तर येतोय राम 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 म्हटल्याचा। नारदजीचं लक्ष वारुळाकडे गेलं आणि वारुळाला नारदजीनं कान लावला। कुठे कान लावला? सुरली वारुळाला, तुम्ही लावायला जाऊ नका। वारुळाला कान लावला, आवाज आला, श्रीराम जय राम जय जय राम। राम वारुळ बाजूला सारलं तर आतून एक तेजपुंज मूर्ती साकारलेली दिसली। तोच वाल्हा, त्यातला वाल्हा संपलेला होता। आणि मग त्या वाल्ह्याला नारदजीनं वाल्मिकी ऋषी हे नाव दिलं। लक्षात घ्या, नारदजी ऐवजी वाल्हा कोळ्याच्या जीवनामध्ये जर देव आला असताना तर घेऊन या चक्रगदा हाची धंदा करीतो, भक्ता राखे पायापासून दुर्जनासी संवारी, वाल्याचा नाश केला असता। पण वाल्याच्या जीवनामध्ये देवाऐवजी संत आले। संत हे माणसाला मारत नाहीत, माणसातली दुष्प्रवृत्ती मारतात, विचारांची शस्त्रक्रिया करतात संत, आणि दुर्विचाराला दूर घालवून माणसातला माणूस साकार करण्याचं काम साधू महात्मे करत असतात। नारदजीनं वाल्यातली दुष्प्रवृत्ती संपवली आणि सात्विक विचार त्याच्यामध्ये, त्या सात्विक विचाराचं बीजारोपण त्याच्या मनामध्ये केलं। वाल्याच्या वाणीला एवढं तेज प्राप्त झालं होतं, ओजस्विता प्राप्त झाली होती। नारदजी बोलले आता तुम्ही असा ग्रंथ लिखाण करा, असं चरित्र लिहा की देवाला त्या चरित्राप्रमाणे जगावं लागेल। आणि वाल्हा कोळ्यानं म्हणजे त्याच ऋषी वाल्मिकीनं रामायण लिहिलं। म्हणून आजही लोक म्हणतात कोळी याची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामाआधी। वाल्मिकी ऋषीने लिहिलं आणि रामाला तसं जगावं लागलं। फार सुंदर आहे रामचरित्र। काय लिहिलं रामायण? तर शरयू नदीच्या तटावरती अयोध्या नावाचं एक नगर आहे, सुंदर नगर आहे अयोध्या। ज्या भूमीमध्ये विकारांचं युद्ध नाही तीच अयोध्या, जिथे विकृतींचं युद्ध नाही, त्या अयोध्या नगरीचा राजा दशरथ आहे। रामायणामध्ये 2 दश आहेत माझ्या दादांनो, एक दशरथ आहे आणि एक दशमुख आहे। तर रामायणातल्या दशरथाचा अभ्यास करावा म्हणजे जीवनातला राम जागा होईल। दशमुख कधीच आपल्यातला जागा करू नये। दशमुख म्हणजे रावण आहे आणि दशरथ म्हणजे रामाचा पिता आहे। दशमुख आणि दशरथ याच्यातला फरक समजून घ्या। दशमुख म्हणजे ज्यानं 10 इंद्रियांना तोंड बनवलेलं आहे, किंवा जो 10 इंद्रियांचं मुख बनवून 10 इंद्रियांच्या माध्यमातून विषयाचं सेवन करतो, तो रावण, तो दशमुख। रावण नाही व्हायचं आपल्याला, दशरथ व्हायचंय, ज्यानं 10 इंद्रियांचा रथ केला आणि धर्माच्या मार्गावर चालला ना, त्या रथामध्ये नक्कीच राम येऊन बसत असतात। म्हणून दशरथाच्या जीवनामध्ये राम आलेले आहेत। रामायणामधील 2 पात्र किंवा सगळीच पात्र फार सुंदर आहेत। रामायणामध्ये दशरथजीचं महत्व तर मी तुम्हाला सांगितलं। माई कौशल्या हे सुद्धा फार सुंदर पात्र आहे रामायणातलं।
रामाच्या बालपणाची गोष्ट सांगते मी तुम्हाला, पुढे पुढे तर सगळं सांगतच जाणार आहे. छोटेसे राम, लहान लेकर काय मागतील ना आई वडिलांना काही सांगताच येत नाही. बरं, रामरायानं काय मागितलं? आई मला आकाशातला चंद्र दे. मैया मैं वो चंदा चाहता हूं, मुझे वो चंदा दे दे. माझ्या ताईंनो, तुमची नातवंडे कधी कधी काय काय मागत असतील ना तुम्हाला. रामरायानं काय मागितलं? आई मला आकाशातला चंद्र दे. लहान लेकरांचा हट्ट हा फार कठीण असतो बरं माझ्या ताईंनो. स्त्री हट्ट, बाल हट्ट आणि राज हट्ट, हे 3 हट्ट फार कठीण आहेत. स्त्रीनं हट्ट केला की तो पूर्ण करावाच लागतो, राजानं हट्ट केला तो पूर्ण करावाच लागतो, आणि लहान लेकरानं हट्ट केला की तो सुद्धा पूर्ण करावा लागतो. एका छोट्याशा लेकरानं हट्ट केला, पप्पा मला ऊस खायचाय. वडिलांच्या शेतामध्ये तो ऊस नव्हता. ऊस कुणाच्या शेतात होता? काल ज्यांच्या सोबत भांडणं झाली त्यांच्या शेतामध्ये. बापाला प्रश्न पडला, आता ऊस कुठून आणून देऊ याला. त्या ज्याच्या सोबत भांडणं झाली त्याची नजर चुकून बापानं शेतात उडी मारली. 4-2 काटे लागले अंगाला, पायाला. रागावला बाप, ऊस आणला गुपचूप पोराच्या पुढे फेकला, खा ऊस. अंगाला काटे ओरबाडल्यामुळे राग आला होता बापाला. पोरगा म्हटला, पप्पा असं नाही पाहिजे ऊस. मग कसा पाहिजे? याचे तुकडे करून द्या. बापानं छोटे छोटे तुकडे केले, खा ऊस. बाप वैतागलेला होता. हा पप्पा असा नाही पाहिजे, आत्ता कसा पाहिजे तुला? बाबा याचे छोटे छोटे आणखी छोटे तुकडे करून द्या. छोटे छोटे तुकडे एका डिश मध्ये दिले, आता खा. हा पप्पा असा नाही पाहिजे, आत्ता कसा पाहिजे? का खाऊन पण देऊ का तुला? पप्पा माझा पहिला ऊस होता तसा करून द्या. बाल हट्ट आहे. बाल हट्ट, राज हट्ट, स्त्री हट्ट. छोटेसे राम हट्ट करतात, मैया मैं चंदा चाहता हूं, मला तो आकाशातला चंद्र दे आई, चंद्र दे. माई कौशल्या म्हणते, राघवा मी आकाशातला चंद्र नाही देऊ शकत. काय म्हणते माई कौशल्या? दशरथ आणि कौशल्य हे पात्र किती सुंदर आहेत ते समजावून सांगण्यासाठी मी सांगते तुम्हाला. राम कुणाच्याही पोटी जन्माला येत नाही. आता प्रत्येक आईला वाटतं माझ्या पोटी राम यावा, पण अगोदर तुम्ही कौशल्य व्हा तेव्हा राम येईल. आपली कौशल्य 6 वाजले की टीव्ही समोर असते, कधी राम येणार आपल्या पोटी? दशरथजी बिचारे कामावरनं थकून येतात, 6:30 म्हणतात, रामाची माय चहा करते का काही कप भर. नेमका त्यांचा आवडता शॉट लागावा टीव्हीवरती. एवढ्या तुटून पडतात ना. हीच वेळ असते का तुमची चहा मागायची? घ्या हातानं आणि प्या. दशरथजी आईस्क्रीमच होतात. बिचारे गॅस पेटवतात, पातेलं ठेवतात, चहा बनवतात. बशी तोंडाला लावेपर्यंत यांची सिरियल संपते. मग कौशल्या म्हणते, अहो केला चहा तर अर्धा कप मला पण द्या बरं. मला सांगा, असे दशरथ अशी कौशल्य असेल तर राम कसे येणार? ही पात्र किती महान आहेत. दशरथ आणि कौशल्या ही पात्र किती महान आहेत त्याचा अगोदर अभ्यास करा. राम भगवान म्हणतात, माँ मैं चंदा चाहता हूं, मला आकाशातला चंद्र दे. आई म्हणते, बाळा मी चंद्र नाही देऊ शकत. चेंडू देईल बेटा तुला, मी चंद्र नाही देऊ शकत. बोल नाही का? कोणते तरी संत बोलले, माँ तुला आकाशातला चंद्र रामाला देणं काहीच कठीण नाही. माझ्या शब्दांकडे लक्ष द्या, तेव्हा कथा तुम्हाला कळेल. मी जे बोलते ते तुमच्या मनामध्ये प्रवेश करेल. राम म्हणतायत की मला चंद्र दे. आई म्हणते, बाळा मी चंद्र देऊ शकत नाही तुला. पण संत म्हणतात, आई तुला चंद्र देणं कठीण नाहीये. कसं काय? आई तू रामचंद्र पृथ्वीवर आणला, हा चंद्र तुला पृथ्वीवर आणणं काय कठीण आहे? माझं बोलणं समजतंय ना तुम्हाला? कथा डोक्यात चालली का डोक्यावरून चालली? सुरली आई तू रामचंद्र पृथ्वीवरती आणला, वैकुंठाचा नायक, तुला आकाशातला चंद्र आणणं कठीण नाहीये. एवढी सुंदर पात्र आहे ती दशरथ आणि कौशल्या. त्या अयोध्या नगरीचा राजा दशरथ आहे. त्या राजाला 700 राण्या आहेत, 3 पट राण्या आहेत. कौशल्या, सुमित्रा, कैकेयी. ती सुंदर नगर आहे. त्या नगराचं वर्णन आहे का? शरयू तीरावरी अयोध्या,
शरयू तीरावरी अयोध्या म्हणून रमित नगरी 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 त्या नगरीच्या विशालतेवर उभ्या राहिल्या वास्तू सुंदर त्या नगरीच्या विशालतेवर उभ्या राहिल्या वास्तू सुंदर मधुन वाहती मार्ग समांतर मधुन वाहती मार्ग समांतर रखवाची गज पथिक चालती नटुनी त्यांच्यावरी अयोध्या म्हणून रमित नगरी 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 सुंदर नगर आहे नाव तिचं अयोध्या त्या नगरीमध्ये राजा दशरथ आहे एवढा धर्मात्मा राजा आहे ना की तो राजा आपल्या प्रजेला पुत्राप्रमाणे सांभाळतोय लोकांना लेकरासारखं सांभाळतोय आणि तो राजा सगळी जनता सुखात राहिली पाहिजे या विचारामध्ये आहे पण राजाच्या जीवनात दुःख आहे काय की राजाला संतान नाही माझ्या ताई दादांनो भगवान परिपूर्ण जीवन कधीच कुणाला देत नसतो बरं प्रत्येकाच्या जीवनामध्ये देव काही ना काही उणीव ठेवत असतो आणि जर यदा कदाचित तुम्हाला कोणी म्हणत असेल मी खूप सुखी आहे तर समजावं ते आगीत रॉकेल टाकण्याचं काम करतंय कारण दुसरं कोणीतरी खूप सुखी आहे ही गोष्ट ऐकणाऱ्याला कधी सहन होत नाही आज लोक स्वतःच्या दुःखानं कमी दुःखी आहेत पण लोकांच्या सुखानं जास्त दुःखी आहेत ही वास्तविकता आहे लोकांची दुसरं कोणी सुखात आहे ना ही गोष्ट लोकांना सहन होत नाहीये आणि त्यात मध्ये कोणीतरी म्हणावं आम्ही खूप सुखी आहोत तर समजावं याच्या भडकलेल्या अग्नीमध्ये रॉकेलच पडला आता माझ्या बोलण्याचा भाव समजून घ्या भगवान परिपूर्ण जीवन कधी कुणाला देत नाही या मृत्यू लोकात जो जो जीव आला तर त्या जीवाच्या जीवनामध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख आहे सर्व सुखी कोणीच नाही प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख आहे जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे जो देखे सो दुखिया सुखिया कोई नहीं रे जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे राजा दुखिया प्रजा दुखिया राजा दुखिया प्रजा दुखिया सुखिया कोई नहीं रे जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे जो देखे
नाही, प्रत्येकाच्या मागे काही ना काही दुःख लागलंय. कुणाला शरीराचं दुःख, तर कुणाला परिवाराचं दुःख, कुणाला शेतीचं दुःख, कुणाला उद्योगाचं दुःख, कुणाला व्यवसायाचं दुःख, कुणाला नोकरीचं दुःख. मुलीला मनासारखं स्थळ मिळेना त्याचं दुःख, पोराचं कुठं जुळेना त्याचं दुःख. ज्या बाईच्या हाताखाली एक सुद्धा सून नाही ती सुद्धा दुःखी आहे. माझ्या हाताखाली सून कधी येईल. आणि जिच्या हाताखाली 4-4 सून आहे ती सुद्धा दुःखी आहे, या माहेरी कधी जातील म्हणून. प्रत्येकाच्या मागे दुःख आहे, सुखी कोणीच नाही. प्रत्येकाच्या दुःखाचा विषय वेगळा वेगळा आहे, पण दुःखी आहे. बोलणं समजून घ्या. अयोध्येचा राजा सगळ्या जगाची काळजी घेतोय, समाजाची काळजी घेतोय, पण अयोध्येचा राजा त्याच्या जीवनात उणीव आहे, दुःख आहे. कसलं दुःख? संतान नाही ते दुःख आहे. ही जीवनाची शोकांतिका आहे माझ्या ताई दादांनो. कुठे कुठे खायला खूप असतं तर खाणारं कुणी नसतं, कुठे खायला काहीच नसतं, खाणारी तोंड भरपूर असतात. एक विनोद म्हणून एक उदाहरण सांगते. एक बाई आपली 4-2 लेकरं घेऊन निघाली माहेराला. आणि महिला मंडळाला माहेराची ओढच असते पहिल्यापासून. बंधू येईल माहेरी न्यायला, गौरी गणपतीच्या सणाला. ओढ असते महिला मंडळाला. आणि मग बाई निघाली, बाहेरचं तर कोणी आलं नाही, बिचारी तीच गेली माहेराला. म्हणजे बस हात दाखवा, बस थांबवा. बस थांबवली ती ना. 4-6 लेकरं होती तिच्यासोबत. सगळ्यात छोटा तिचा चिंटू होता, तो उचलला त्यानं बसमध्ये ठेवला. तिला दुसरं मूल चढवायचं होतं, पण त्या चिंटूला काय वाटलं, मम्मी खाली आहे आणि मला बसमध्ये चढवलंय, गाडी मला घेऊन गेली तर दुसरं मूल ठेवेपर्यंत पहिलं खाली उडी मारायचं. एक चढवलं की एक खाली उडी मारायचं, एक चढवलं की एक खाली उडी मारायचं. लेकर चढवण्यात अर्धा तास गेला. कंडक्टर चिडले. कंडक्टर म्हणतात, ताई तुम्हाला काही कळतंय का? कुणाला ऑफिसला जायचंय, कुणाला दुसरी गाडी धरून दुसऱ्या गावाला जायचंय. तुमच्यामुळे प्रवासी अर्धा तास इथे ताटकळलेले आहेत. तुम्ही चढा म्हणजे लेकर चढतील पिल्यासारखी पटपट पटपट वरती. बाईवर कंडक्टर चिडल्यामुळे बाई पटकन चढली, गाडीमध्ये सीटवर बसले. काही लेकरं आपल्या जवळ घेतली, काही दुसऱ्याच्या सीटवर बसवली, काही पिशव्या ठेवायच्या तिथं घातली रॅकमध्ये लेकरं. महिलांचा स्वभाव आहे. कंडक्टर आले, काढा तिकीट. 4-2 काढली. अशीच काही याचं हाफ घ्या, याचं फुल घ्या, याचं घेऊच नका, याचं घ्याच, असं करत 4-2 तिकीट काढली. कंडक्टर चिडलेले होते. कंडक्टर म्हटले, मावशी तुम्हाला काही कळतं का नाही? म्हणे काय? एवढी लेकरं घेऊन कुठं प्रवासाला निघायचं असतं? अर्धे घरी ठेवायचे, अर्धे घेऊन यायचे. ती म्हणते, दादा अर्धेच आणलेत, अर्धे घरी आहेत. अर्धेच आणले म्हणजे कुठे कुठे एवढी लेकरं आणि कुठे कुठे काहीच नाही. असंच आहे माणसाचं जीवन. सुख दुख दोनों रहते जिसमें, जीवन है ओगा, कभी धूप तो कभी छाव, कभी धूप तो कभी छाव. माणसाचं जीवन असंच आहे, ते कधी कुणाला परिपूर्ण नाही. राजा दशरथाच्या जीवनामध्ये संततीचं सुख नाही म्हणून राजा दुःखी आहे. प्रजाजन देवाला प्रार्थना करते, भगवान आमच्या राजाला पुत्र संतती दे. माझ्या ताई दादांनो, माझं बोलणं कान देऊ नाही का? दशरथ राजाला एक दिवस पहाटेच्या वेळेला स्वप्न पडलं ब्रह्म मुहूर्तावरती, की त्याच्या स्वप्नामध्ये 2 पुरुष आणि 1 स्त्री यांची हत्या झाली. हे ऐकलं आणि दशरथ राजा चकित झाले की असं स्वप्न पहाटे ब्रह्म मुहूर्तावरती पडणं चांगलं नाही. राजा दशरथ वशिष्ठांच्याकडे आले, गुरुदेव असं स्वप्न पडलं, स्वप्न दोष निवृत्तीसाठी राजा जा आणि 3 श्वापदांची हत्या करून आण. राजा दशरथ श्वापदांची हत्या करण्यासाठी गेले, शिकार करण्यासाठी गेले. अरे आवाजाच्या दिशेनं बाण सोडावा आणि त्या बाणानं लक्ष वेधावा, एवढा चाणाक्ष राजा. दिवसभर शिकार शोधलीये पण राजा दशरथाला शिकार मिळाली नाही. माझ्या ताई दादांनो, प्रसंग कान देऊ नाही का? कधी कधी माणसाला नियतीच्या पुढे जाता येत नाही.
शिकार करण्यामध्ये चतुर असणारा राजा दिवसभर त्याला जर शिकार मिळत नसेल तर हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. पण राजा दशरथ म्हणतो शिकार मिळाल्याशिवाय घरी जायचंच नाही. सायंकाळ झाली, सरोवराच्या काठाला एका झाडावर राजा बसला. एखादं श्वापद पाणी पिण्यासाठी येईल, मी त्याची शिकार करेन आणि शिकार घेऊनच जाईल, असा जाणार नाही. राजा झाडावर बसलेला आहे. श्रावणबाळ नावाचा एक तरुण आंधळ्या मायबापाची कावड घेऊन काशीला निघालेला होता. मायबापाची इच्छा होती, श्रावणा आम्हाला जर डोळे असते ना, आम्ही अनेक तीर्थावर गेलो असतो लेकरा, पण आम्ही डोळ्यानं अंध आहोत, अपंग आहोत, आम्ही काशीला जाऊ शकत नाही. बेटा, आमची एवढी इच्छा पूर्ण करशील का? श्रावणबाळ म्हणतात, बाबा आई काळजी करू नका, हा तुमचा पुत्र तुम्हाला काशीला घेऊन जाणार. श्रावणबाळ आदर्श पुत्र आहेत म्हणून आजही श्रावणबाळाच्या नावानं ज्यांना मायबाप, जी मुलं मायबापाला सांभाळत नाहीत ना, अशा लोकांना शासन निधी देत आहे, मानधन देत आहे श्रावणबाळाच्या नावानं. म्हणजे चांगलं कर्तृत्व करणार व्यक्ती, त्याचं नाव कसं अजरामर होत असतं त्याचं हे उदाहरण आहे. श्रावणबाळानं मायबापाला कावडीमध्ये बसवलं, खांद्यावर कावड घेतली. धिप्पाड देहाचा तरुण पुत्र निघाला. मजल दर मजल करत चालतोय. वन लागलेलं आहे अरण्यामध्ये. मध्यरात्र झाली, मायबापाला कळालं नाही कारण त्यांना डोळे नव्हते. आणि त्या आंधळ्या मायबापानं मध्यरात्रीलाच श्रावण बाळाला पाणी मागितलं. बेटा, खूप तहान लागली रे. श्रावण बाळानं सांगितलं, बाबा आई काळजी करू नका, मी पाणी घेऊन येतो. कावड ठेवली, कमंडलू उचलला, झारी उचलली, पाण्याच्या शोधामध्ये श्रावणबाळ निघाला. दूर दूरवर पाहिलंय त्यानं, पाण्याचं सरोवर दिसलं, मनामध्ये आनंद झाला. माय बापाला पाणी पाजतो, आता पुन्हा काशीकडे प्रस्थान करतो. श्रावण पाण्यामध्ये अर्धा उतरलाय, कमंडलू आडवा केला, आतलं कमंडलूतलं झारीतली हवा बाहेर आली, पाणी आतमध्ये गेलं आणि हवा पाण्याचं घर्षण झालं. त्यावेळेला आवाज आला, बुड 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 असा आवाज आला. आवाजानं राजाचे कान टवकारले. डोळ्याला तर दिसत नव्हतं, पण आवाजाच्या दिशेनं बाण सोडायचं आणि लक्ष वेधायचं. धनुष्य सज्ज केला, बाण जोडला आणि आवाजाच्या रोगानं राजा दशरथाचा बाण जो सुटला, सु 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 करत जो बाण आला, तो बाण श्रावणाच्या काळजात रुतला. आई आई म्हणून किंकाळी ठोकली. धडामकन श्रावण पाण्यामध्ये उलटा पडला. पाण्यामध्ये पडलेला श्रावण, त्याची आई ही किंकाळी राजा दशरथानं जशी ऐकली, राजाच्या हातातला धनुष्य सुटला. माझ्या ताईंनो, जड पावलानं राजा आवाजाच्या दिशेने निघाला. पायामध्ये वेग आणण्याचा प्रयत्न करतोय, पण त्याच्या पायातलं बळ निघून गेलंय. अरे, श्वापदावर बाण सोडायचा ठरवला, पण माझ्या बाणानं एका मनुष्याचा वेध घेतलाय. पाण्यामध्ये पडलेला श्रावण पाहिला, त्या श्रावणाला बाहेर काढलं. पाहता पाहता अर्ध सरोवर रक्तानं लालबुंद झालेलं होतं. धिप्पाड तरुणाच्या काळजामध्ये बाण रुतलेला होता. तो पुरुष, तो युवान, तो तरुण, तो बाळ एकच म्हणत होता, माझ्या माय बापाला पाणी पाजायचं राहिलं. राजा दशरथानं बाहेर काढलं त्याला. छातीतला बाण काढू का? श्रावणानं सांगितलं, आपण कोण आहात? विचारलं, कोण आहात तुम्ही? मी राजा दशरथ. महाराज, माझा बाण काढू नका. तुमच्याबद्दल खूप ऐकलंय मी. तुम्ही धर्मात्मा आहात, नीतीनं जगणारे आहात, देवांच्याही देवकार्यात मदत करणारे आहात. माझी विनंती आहे, माझा बाण काढला तर मी मरेल. आता माझा बाण काढण्याच्या प्रयत्नात राहू नका. एकच करा, माझे आंधळे मायबाप तहानेनं व्याकुळ झालेले आहेत, त्या माझ्या मायबापाला पाणी द्या. एवढीच माझी विनंती आहे. माझी शेवटची इच्छा पूर्ण करा. महाराज, मला कोणी बाण मारला, कसा मारला, का मारला, या प्रश्नाकडे जायचं नाही आणि प्रश्नाची उत्तर सुद्धा मला नको आहेत. श्रावणा, तुला नको आहेत, पण माझा ऐक. हिंस पशु श्वापद पाणी पिण्यासाठी आला असेल, या भावनेनं मी बाण सोडला रे. महाराज,
मला तुम्हाला दोष नाही द्यायचा. मी नियतीला मान्य करणारा आहे, मला नियत मान्य आहे. हा प्रसंग माझ्या जीवनात असेल म्हणून ही घटना घडली आहे. माझी विनंती आहे, फक्त माझ्या माई बापाला पाणी द्या. आई बाबा असं कर श्रावणानं प्राण त्यागला. राजाला अतिशय दुःख झालं. भरलेली झारी घेऊन राजा दशरथ जिथे श्रावण बाळाचे मायबाप होते तिथे आलेला. बराच वेळापासून लेकराची वाट पाहणारे मायबाप चिंताक्रांत झालेले होते. आपलं लेकरू कसं येईना, आपला बाळ कसा येईना, हा प्रश्न त्यांना भेडसावत होता. त्या चिंतेमध्ये होते. पण पायांचा आवाज आला, कान टवकारले, चेहऱ्यावर थोडंसं हास्य उमललं. बाळा आलास का? कमंडलू हातात दिला. आंधळ्या मायबापाला दिसत नव्हतं समोर कोण आहे. कुणीतरी हातात कमंडलू दिला. असं वाटलं की आपला श्रावणच आहे. लेकरा, अरे मध्यरात्र आहे हे आम्हाला कळालंच नाही रे बाळा. तू गेला आणि रातकिड्यांची किरकिर जेव्हा कानावर पडली ना, तेव्हा कळालं की मध्यरात्रीला आपण लेकराला पाणी आणायला पाठवलं. बेटा, त्रास झाला का तुला? किती घाबरलो होतो आम्ही, काळजी करत होतो. आमचा श्रावण एवढा उशीर का लागला? काय ना आमचा बाळ या विचारामध्ये होतो. बेटा, अगोदर तू पाणी घे, नंतर आम्ही पितो. राजा दशरथ काहीच बोलत नाही, कारण बोलावं तर बदललेला आवाज ऐकून मला विचारतील आमचा बाळ कुठे. दशरथजी काही बोलत नाहीयेत. फक्त हातातला कमंडलूला ओठापर्यंत घेऊन जातात, पण बोलत नाहीत काही. आंधळे मायबाप म्हणतात, बाळा आमच्यामुळे तुला त्रास झाला का? का बोलत नाही बरं? सांग बरं बेटा. बाळा माफ कर आम्हाला. माय बापांना लेकराचं गोड कौतुक पुरवायचं असतं रे, पण आम्ही आंधळे मायबाप, नियतीच्या अधीन. तुझं कौतुक करायचं तर तुझ्याकडनंच आम्ही सेवा करून घेतोय. माफ कर बेटा आम्हाला, पण असं रुसू नको, रागावू नको, आमच्याशी बोल. राजा दशरथ काहीच बोलत नाही. श्रावण बाळाचे आईवडील विनंती करतात, बेटा बोल आमच्या सोबत, पण दशरथ राजा बोलत नाही. आंधळे मायबाप म्हणतात, बेटा तुला जर बोलायचं नसेल तर आम्ही पाण्याच्या थेंबालाही स्पर्श करणार नाही. आता तर राजा गोंधळून गेला. परमेश्वरा करू तर काय करू? बोलावं तर विचारतील श्रावण कुठे, नाही बोलावं तर पाणी पिणार नाहीत. करावं काय कळेना. धाडस केलं राजानं, महाराज मला माफ करा, मी तुमचा श्रावण नाहीये, मी अयोध्येचा राजा दशरथ आहे. राजा, आमचा बाळ कुठे कुठे गेला? काय झालं? आमचा श्रावण का नाहीये? आम्हाला सांग. दशरथ महाराज म्हणतात, अगोदर पाणी प्या, नंतर सर्व सांगतो. नाही राजा, अगोदर आमच्या लेकराबद्दल सांग, नंतरच आम्ही पाणी पिणार. सांग आमचा श्रावण कुठे? सांग ना बेटा, आमचा बेटा कुठे? राजा सांग. महाराज, अगोदर पाणी प्या. नाही, पाणी पित नाही. अगोदर आमच्या लेकराची बातमी दे, कुठे आमचा श्रावण? राजा दशरथाचा नाईलाज झाला आणि सांगावं लागलं, माफ करा महाराज, मला माफ करा. मायबाप माफ करा. काय झालं राजा? एखाद्या पशुने हल्ला केला का? आमचा बाळ कुठे? कोणी गिळंकृत केला? सांग आम्हाला. राजा दशरथ सांगतायत, काय घटना घडली महाराज? शर आला तो धावुनी आला काळ, विभळला श्रावण बाळ. शर आला तो धावुनी आला काळ, विभळला श्रावण बाळ. ती आई गे दीर्घ फोडुनी हाक, तो पडला जाऊनी झोक. शर आला तो धावुनी आला काळ, विभळला श्रावण बाळ. मला माफ करा. अयोध्येचा राजा दशरथ मी, चुकून माझा बाण तुमच्या बाळाला लागला. तुमचा बाळ आता या जगात नाही राहिला महाराज, मला माफ करा. राजा, हे काय बोलतोयस तू? आमचा पुत्र या जगामध्ये नाही. महाराज, अगोदर पाणी प्या.
आम्ही पाणी नाही पित राजा, दूर लोट तुझं ते पाणी. अरे जो आम्हाला पाणी पाजणारा होता तो आता या जगात नाही राहिला राजा, तुझ्या हाताने मी पाणी पिणार नाही. अरे काय केलं होतं तुझं की आमच्या लेकराला तू मारलं? काय गुन्हा होता आमचा? काय अपराध केला होता तुझा राजा? अरे आमच्या आंधळ्या माय बापाचा आधार तू हिरकावून घेतलास, का केलंस असं? माझ्या ताई दादांनो, प्रसंग डोळ्यासमोर उभा करा, डोळे पाणावतील आपल्या सगळ्यांचे. आंधळ्या माय बापाला या जगामध्ये त्या श्रावणाशिवाय दुसरं कुणी नव्हतं. एक आधार, तो सुद्धा काळाच्या जबड्यात गेला, काळाच्या पडद्याआड गेला, आणि त्या लेकराचा हत्यारा म्हणतोय पाणी प्या. जगातल्या कुठल्या माय बापाला आपलं लेकरू ज्यानं मारलं त्याच्या हातानं पाणी प्यावंसं वाटेल? रडत होते मायबाप, हंबरडा फोडत होते, ढसा ढसा रडत होते, गडबडा लोळत होते. म्हातारे मायबाप एकच म्हणत होते, राजा आम्हाला पाणी नको देऊ, आमचा श्रावण आम्हाला दे. कुठून देणार आहे राजा श्रावणाला? आम्हाला पाणी नको, आम्हाला वैभव नको, आम्हाला आमचा पुत्र दे, आमचा बाळ आम्हाला दे. राजा तुला हात जोडतो, तुला पदर पसरतो राजा, आम्ही आंधळे मायबाप तुला भीक मागतो, पण आमचं लेकरू आम्हाला दे. महाराज पाणी प्या, दूर लोट तुझं ते पाणी राजा. अरे कुणाला पाणी पाजतोय? आम्हाला पाणी पाजणारा या जगात नाही, आम्हाला कुणाच्याच हाताने पाणी प्यायचं नाही. नकोय आम्हाला तुझ्या हातचं पाणी. श्रावणा 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 करून टाहो फोडतायत, गडबडा लोळायला लागले ते म्हातारे मायबाप. अंध माता पिता खूप रडतात, आणि रडणाऱ्या मायबापानं राजा दशरथाला शाप दिला. राजा आमचा शाप आहे तुला, पुत्र वियोगाचं दुःख काय असतं या आंधळ्या मायबापाला विचार. आमचा एकुलता एक आधार, आमच्या म्हातारपणचा सहारा तू संपवला राजा, कारण नसताना आमच्या लेकराचा घात केला. शाप आहे या आंधळ्या मायबापाचा. अरे तुला सुद्धा 4 पुत्र होतील, पण अंतकाळी एकही पुत्र तुझ्या जवळ राहणार नाही राजा, शाप आहे आमचा. आणि पुत्र 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 करून मरशील राजा, तरी तुझं लेकरू अंतकाळी तुझ्या जवळ राहणार नाही. आणि पुत्र वियोगाचं दुःख तुला जेव्हा होईल ना, तेव्हा आमची आठवण येईल तुला, आमची आठवण येईल राजा, तडफडून मरशील. शाप दिला. आणि आंधळ्या मायबापानं प्राण त्यागला. दशरथ राजा दुःखी झाले. स्वप्न जे पडलं ते सत्य झालं. 3 प्रेत एका चितेवर ठेवली, अग्निडाग दिला, आणि राजा जड पावलाना अयोध्येमध्ये वशिष्ठजींना म्हणतात, महाराज आता जगायचं नाही, आता मी अरण्यात जातो, माझं जीवन संपवतो. शापित राजा समाजाला कधी सुख देऊ शकत नाही, मी शाप माथी घेऊन आलोय. आंधळ्या मायबापाचा मी तळतळाट घेतलाय. वशिष्ठजीनं राजा दशरथाला शांत केलं, कारण राजा लक्षात घ्या, राजाकडनं चूक झाली होती, पण ती ठरवून नाही, अनावधानानं झाली होती. राजाला शापही मिळालाय, पण त्या शापात वरदान आहे. वशिष्ठजी समजावून सांगतात, राजा तू सज्जन आहेस, तुझ्याकडनं ही चूक ठरवून नाही झालेली, चुकून झालेली आहे. माझ्या ताई दादांनो, एखाद्या प्रसंगी जर तुम्ही चुकलात ना, जीवन जगत असताना चूक झाली एखादी, तर त्या चुकीचं तुम्हाला खूप मोठं दुःख होऊ नये याच्यासाठी एक काम करा, जीवनामध्ये खूप चांगली कर्म करा. एवढी चांगली कर्म करा, एवढी चांगली कर्म करा, एवढी चांगली कर्म करा. चांगली कर्म करत असताना, चांगलं जगत असताना जर चुकून एखादी चूक झाली, तर जगानं म्हणावं, अरे हा माणूस नाही चुकीचा, त्याची वेळ चुकीची होती. लोकांनी काय म्हटलं पाहिजे? माणूस चांगला आहे बरं, तो नाही चुकीचा, त्याची वेळ चुकीची होती, म्हणून ही गोष्ट त्याच्या जीवनामध्ये घडली, असं लोकांनी म्हणावं. याच्यासाठी जीवनामध्ये चांगली कर्म करावीत. राजा दशरथ खूप चांगला होता. सारा समाजही म्हणतोय, महाराज तुम्ही स्वतःला कोसू नका, जे घडलंय ते ठरवून नाही, अनावधानानं घडलेलं आहे. पण या शापातही वरदान आहे. मग शापात वरदान, या शापानं कसे ना मुलं होतील? पुत्र कामेष्टी नावाचा यज्ञ, आणि त्या यज्ञामध्ये देवदेवतांचं आवाहन, सर्व साधू संत मित्र परिवार राजे महाराजे यज्ञासाठी आलेले आहेत, नातेवाईक आलेले आहेत.
आणि पाहता पाहता स्वस्ती वचन चालू झालं. स्वस्ती न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ती न पूखा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. पाहता पाहता स्वस्ती वचन सुंदर पद्धतीने यज्ञामध्ये समिधा पडू लागल्या. यज्ञ देवता प्रसादाचं पात्र घेऊन आले आणि यज्ञ देवता जेव्हा प्रसादाचं पात्र घेऊन आले, सांगितलं राजाला, धन्य दशरथा तुला लाभला देव पित्याचा मान. राजा भाग्यवान आहेस तू, तुला देवाचा पिता होण्याचा मान मिळाला. आणि राजा दशरथाला प्रसाद दिला. राजाने त्याच्या समान भागामध्ये वाटप केला. पहिला भाग कौशल्येला, दुसरा सुमित्रेला आणि तिसरा कैकेयीला दिला. माझ्या ताईंनो, कैकेयीला प्रसाद दिला, पण ती लाडाची राणी होती. ती कशावरून रुसली माहितीये तुम्हाला? मला शेवटीच का दिला म्हणून रुसली. म्हणजे खूप लाडाची माणसं कशावरनं रुसतील काही सांगता येत नाही. लाड सगळ्यांचा करावा, पण लाड अतिरेक होऊ नये. मुलीचा लाड करावा, पत्नीचा करावा, मुलाचा करावा, परिवाराचा करावा, पण त्याच्यामध्ये अतिरेक काही कामाचा नाही. सगळ्यांचा लाड करा, पण अतिरेक करू नका. एक भजन आहे फार गोड, एकच लाईन म्हणेल मी त्याची. चाहे बेटा कितना प्यारा हो उसे सिर पे बिठाना ना चाहिए. चाहे बेटा कितना प्यारा हो उसे सिर पे बिठाना ना चाहिए. चाहे बेटी कितनी लाडली हो उसे घर घर घूमना ना चाहिए. चाहे बेटी कितनी लाडली हो उसे घर घर घूमना ना चाहिए. जिस भजन में राम का नाम न हो उस भजन को गाना ना चाहिए. जिस भजन में राम का नाम न हो उस भजन को गाना ना चाहिए. जिस भजन में राम का नाम न हो उस भजन को गाना ना चाहिए. जिस भजन में राम का नाम न हो उस भजन को गाना ना चाहिए. बहुत प्यारा भजन है, आप सब लोग सुन लो, बहुत अच्छा है. चाहे बेटा कितना प्यारा हो उसे सिर पे बिठाना ना चाहिए. चाहे बेटी कितनी लाडली हो घर घर में घूमना ना चाहिए. जिस भजन में राम का नाम न हो उस भजन को गाना ना चाहिए. जिस भजन में राम का नाम न हो उस भजन को गाना ना चाहिए. जिस भजन में राम का नाम न हो उस भजन को गाना ना चाहिए. और आगे सुनो. चाहे पत्नी कितनी प्यारी हो उसे भेद बताना ना चाहिए. चाहे पत्नी कितनी प्यारी हो उसे भेद बताना ना चाहिए. क्यों? उसका कारण है, हमारी जो नारी जाते हैं ना, उनके पेट में ज्यादा देर कुछ बात हजम नहीं होती, रुक नहीं सकती इसकी वजह से. चाहे पत्नी कितनी प्यारी हो उसे भेद बताना ना चाहिए. चाहे भैया कितना बैरी हो, चाहे भैया कितना बैरी हो, अपना सगा भाई, उसके साथ चाहे कितनी भी बड़ी दुश्मनी हो, लेकिन चाहे भैया कितना बैरी हो उसे राज छुपाना ना चाहिए. जिस भजन में राम का नाम न हो उस भजन को गाना ना चाहिए. जिस भजन में राम का नाम न हो उस भजन को गाना ना चाहिए. जिस भजन में राम का नाम न हो उस भजन को गाना ना चाहिए.
चाहे राम का नाम न हो उस भजन को गाना न चाहिए, चाहे बेटा कितना प्यारा हो उसे सिर पे बिठाना ना चाहिए, चाहे बेटी कितनी लाडली हो उसे घर घर घुमना ना चाहिए. लाड अतिरेक काही कामाचा नसतो. काही काही फार लाडाची होती, प्रसाद हातात मिळाला रडायला लागली, मला उशिराच का दिला म्हणून. तेवढ्यात घार आली आणि प्रसाद घेऊन गेली. पिंड घारीने झडपिला आणि अंजनीने तो सेविला. काहीच्या हातातला प्रसाद घेऊन गेले, काही अधिकच रडायला लागली. आणि मग सगळ्यांनी काय केलं, या दोघी जणांनी आपल्या प्रसादातला थोडा थोडा प्रसाद दिला आणि मग घेतला. प्रसाद घेतला, परिणाम असा झाला, तिन्ही राण्या गर्भवती. आणि तिन्ही राण्या गर्भवती डोहाळे विचारण्याची प्रथा पद्धत आपल्या भारतीय लोकांमध्ये आहे बरं, आहे की नाही. आणि डोहाळ्यावरनं येणारी संतान कशा प्रकृतीची असेल त्याचा अंदाज काढला जातो बरं. डोहाळे चांगले असावेत, त्याच्यावरनं लेकरू चांगलं आहे हे कळतं. काही काही महिलांचे डोहाळे फार विचित्र असतात. कुणाला राखच खावी वाटते, कुणाला पानच खावं वाटतं, कुणाला मिश्रीच खावी वाटते. एका बाईला तर फार विचित्र डोहाळे होते. तिच्या मालकानं विचारलं, सती तुला डोहाळे कसले होतात? ती म्हटली नको सांगायला. तिच्या मालकानं बोलले की नाही ग सांग मला, तुला काय डोहाळे होतात? ती म्हणते नको म्हणते ना मी. अगं सांग तर मला तुला काय डोहाळे होतात? ती म्हणते मला तुमचं नरडच दाबावं वाटतं. मला सांगा, हिला जर नरड दाबावं असं वाटत असेल तर त्या जन्माला येणारं बाळ कसं असेल, पुढे कसं जन्माला येईल ते. डोहाळ्यावरनं लेकराचा अंदाज असतो. या तिघींचे डोहाळे विचारले. कौशल्याचे डोहाळे ऐकून समाधान वाटलं, कैकेयचे डोहाळे ऐकून दुःख झालं, सुमित्रेचे डोहाळे ऐकूनही समाधान वाटलं. आता चैत्र महिन्यात नवमी तिथी शुद्ध पक्षामध्ये भगवान प्रगट होणार आहेत. भगवान प्रगट होणार, पण तिथ्यांनी क्षीरसागरामध्ये लाईन लावली. तिथ्या म्हणजे आपल्या तारखा असतात ना, त्याप्रमाणे भारतीय लोक तिथीनुसार चालत असतात. प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी, पौर्णिमा, अमावस्या अशा तिथ्या आहेत आपल्या संस्कृतीमध्ये, आपल्या शास्त्रामध्ये. तर पहिली आहे ती प्रतिपदा. ती प्रतिपदा म्हणते भगवान मी एकटी, तुम्ही एक आहात, माझ्यात प्रगट व्हा. द्वितीया म्हणते तुम्ही माझ्यात प्रगट व्हा. तिसरी म्हणते माझ्यात प्रगट व्हा. चौथी म्हणते मी चतुर्थी आहे, माझ्यात प्रगट व्हा. भगवान म्हणतात सगळ्यांचा ऐकतो, नंतर ठरवतो कोणामध्ये प्रगट व्हायचं. सगळ्या तिथ्या बडबड करतात, पण नवमी तिथी काहीच बोलत नाही. ती बिचारी खाली मान घालूनच असते. भगवान म्हणतात जी नम्र झाली ना, जी शांत राहिली ना, मी तिच्यात प्रगट होतो. नम्र झाला भूता त्याने कोंडिली अनंता. नवमी तिथीला भगवान परमात्माचं प्रागट्यकरण होणार आहे. पण बोलणं ऐका माझं. नवमी तिथी भगवंतानं का स्वीकारली तर 9 हा आकडा जगातला श्रीमंत आकडा आहे. जगातला श्रीमंत. कितीही मोठ्यातली मोठी संख्या बनवायची असेल तर 9च्या अंकानं बनवल्या जाते. 9चा पाढा म्हणा, त्याची बेरीज 9च येते. 9 दुने 18. 18 संख्या 1 आणि 8 न तयार होते. 1 अधिक 8 किती? झोपल्या का काय? 1 अधिक 8 किती? 9. 9 त्रिक 27. 2 अधिक 7 बरोबर 9. 9 चौक 36. 3 अधिक 6 9. 9 पाचे 45. 4 अधिक 5 बरोबर 9 सखी 54. 5 अधिक 4 बरोबर 9 सती 63. 6 अधिक 3 बरोबर 9. 9 आठी 72. 7 अधिक 2 बरोबर 9. 9 9 81. 81 म्हणजे 8 प्लस 1 किती झाले? 9. 9 10 90. 9 अधिक 0 बरोबर 9च. 9ची कशीही बेरीज करा, उत्तर 9च येणार. 9 हा जगातला स्थिर आणि श्रीमंत अंक आहे आणि तो नम्रता शिकवतो. म्हणून नवमी तिथीला भगवान परमात्मानं प्रगट व्हायचं ठरवलं. चैत्र महिना शुद्ध पक्ष नवमी तिथी सूर्य जेव्हा माध्यान्नाला येतो आणि ज्या वेळेला आपलीच सावली आपल्या पायाखाली येते त्यावेळेला रामाचा जन्म आहे. पहा, हे माझ्या गुरुजींनी मला सांगितलेलं आहे. कुणी म्हणतं 12 रामाचा जन्म 12:35 12:32 12:39. रामाचा जन्म त्या वेळेला आहे ज्या वेळेला आपली सावली आपल्या पायाखाली येईल. एवढं ऊन जेव्हा असेल ना तेव्हा रामाचा जन्म आहे. आणि आज आता जे अयोध्येला राम मंदिर बनवलेलं आहे ना, त्या राम मंदिराची रचना सुद्धा एवढी सुंदर केली आहे, एवढी शास्त्रशुद्ध केली आहे. श्रद्धेय गोविंद गिरीजी महाराजांच्या मुखातून मी ऐकलेलं आहे.
तर त्या मंदिराची रचना अशी आहे, चैत्र महिना शुद्ध पक्ष आणि नवमी तिथी म्हणजे राम जन्माचा जो दिवस येणार आहे प्रत्येक वर्षी, राम जन्माचा जो दिवस येईल प्रत्येक वर्षी, तर राम जन्माच्या दिवशी बरोबर जन्माच्या वेळेला सूर्याचं किरण, जी रामललाची मूर्ती उभी असणार आहे ना, तर सूर्याचं किरण मंदिरात असं प्रवेश करेल दुपारच्या वेळेला की ते राम भगवंताच्या बरोबर भुवयेच्या मध्ये येईल ते सूर्याचं किरण. त्याला राम तिलक महोत्सव म्हणून साजरा करणार आहेत दरवर्षी. अशी रचनाच मंदिराची केलेली आहे. अशी रचना की बरोबर जन्माच्या वेळेला सूर्याचं किरण असं येईल मंदिरामध्ये की ते रामाच्या कपाळावर पडेल, मूर्तीच्या जिथे मूर्ती उभी आहे तिथे. त्याला राम तिलक महोत्सव म्हणून साजरा करणार आहे. जो खूप शास्त्रयुक्त पद्धतीनं, खूप चांगल्या पद्धतीनं मंदिराची रचना झालेली. आता राम भगवान आपल्या कथेमध्ये नवमी तिथीला प्रगट होत आहेत. सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. किती आनंद आहे. चैत्र मास त्यात शुद्ध नवमी तिथी, गंधयुक्त तरीही वात उष्ण हे किती. दोन प्रहर कागशिरी सूर्य थांबला, राम जन्मला ग सखे, राम जन्मला, 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 राम जन्मला ग सखे, राम जन्मला. कौशल्या राणी हळू उघडी लोचणे, विपुणी जाय माय स्वतः पुत्र दर्शने. ओघळले आसु सुखे कंठ दाटला, राम जन्मला ग सखे, राम जन्मला, 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 राम जन्मला ग सखे, राम जन्मला. राम जन्मला. प्रभु रामचंद्र भगवान की जय. रामरायाचा जन्म झाला, साऱ्या सृष्टीला आनंद झाला. हाच आनंद भारतीय लोकांच्या जीवनामध्ये आहे आज. आणि आता मी एक 5 मिनिटामध्ये कथा संपवणार आहे. पण लक्षात घ्या, रामाचा जन्म म्हणजे नेमकं काय. तर राम पृथ्वीवर येणं म्हणजे सगळ्या सद्गुणांचा जन्म होणं. राम आहेत तरी कोण, तर सगळ्या सद्गुणांचा विकास म्हणजे राम आहे. रामायणामध्ये 2 पात्र फार मजबूत आहेत, एक रावणाचं आहे आणि एक रामाचं आहे. तर ही रामकथा आपल्याला शिकवणार आहे, आपल्यातला राम जागा व्हावा, आपल्यातला रावण संपावा, आपल्यातला रावण मरावा, याच्यासाठी रामकथा ऐकायची आपल्या सगळ्यांना. माझ्या ताई दादांनो, आता या कथेच्या अगदी शेवटच्या 5 मिनिटामध्ये राम कोण आणि रावण कोण ही गोष्ट तुम्हाला सांगते आणि कथेची सांगता करते. तुम्ही म्हणाल, ताई आत्ताच रामाचा जन्म झाला आणि तुम्ही आता लगेच पुढे काहीतरी वेगळं सांगणार आहात. वेगळं नाही काय सांगायचंय. तुम्ही आजपासून उरलेले 2 दिवस आहेत ना, त्या 2 दिवसामध्ये या पूर्ण 3 दिवसात स्वतःला चेक करावं, आपल्यातला राम जागा आहे का रावण जागा आहे. आपणच आपली परीक्षा करावी. कारण लोक काशी केलेली सांगतात पण मांजर मारलेली सांगत नाहीत. त्याच्यासाठी आपण आपली परीक्षा घ्यावी आणि आपल्यात भलेही दुर्गुण असतील पण ते दुर्गुण बाजूला जाऊन आपल्यातला राम विकसित व्हावा, याच्यासाठी आता ती कथा ऐका. बोलणं ऐका माझं. मर्यादा पुरुषोत्तम राघवेंद्र सरकारानं रावण मारला. आपण 3ऱ्या दिवशी मारणार आहोत, पण आता दृष्टांतात मारू आपण काही गोष्टी पटवून देण्यासाठी. रावण मारला. त्या रावणाची पत्नी मंदोदरी पतिव्रता होती. तिला कळालं माझं पती मरण पावला. खूप रडायला लागली, हंबरडा फोडतच आली. खूप रडली, खूप रडली. आता पतिव्रता आहे, काही कमी रडली असेल का. आणि मंदोदरी एवढी विशेष आहे, 5 पतिव्रतामध्ये तिचं नाव आहे. आणि मंदोदरी एवढी विशेष आहे, आपण जर अंगावर सोनं घातलं तर आपल्या सोन्यावर मळ चढतो. पण मंदोदरी अशी विशेष होती, तिनं जर अंगावर सोनं घातलं तर सोन्यातला मळ निघून जात होता. एवढी विशेष होती मंदोदरी माता.
महान पतिव्रता होती. खूप रडायला लागली. रडता रडता रागात आली. बोलण्याकडे माझा शब्द न शब्द लक्षात घ्या आता मी काय काय बोलते ते. रडता रडता रागात आली आणि काय म्हणते, माझ्या पतीला मारणारा मला एकदाच दाखवा. काय म्हणते मंदोदरी माता, माझ्या पतीला मारणारा मला एकदाच दाखवा. तिला अशक्य काय आहे, पतिव्रता आहे ती. पतिव्रतेने जर ठरवलं तर देवाला सुद्धा दगड करते ती. एका पतिव्रतेनं विष्णूला शाप दिला तर देव दगड बनला. त्या पतिव्रतेचं नाव आहे वृंदा. एका पतिव्रतेने श्रीकृष्णाला शाप दिला, कृष्णा महाभारताच्या युद्धात तू 100 मातीत घातले 5च वाचवलेस रे. त्या 100तलं एक तरी मला आई म्हणायला ठेवायचं होतं आणि सगळं तुझ्या हातात होतं, तरी तू माझा निर्वंश केला. माझा शाप आहे तुला, जसा तू माझा निर्वंश केला तसा तुझा सुद्धा निर्वंश होऊन जाईल. कुणी शाप दिला श्रीकृष्णाला? गांधारी. असुरली गांधारीनं शाप दिला. गांधारी कोण आहे माहितीये का? दुर्योधनाची आई, धृतराष्ट्राची पत्नी. त्या गांधारीला जेव्हा कळालं तिचं लग्न अशा पुरुषासोबत जुळलंय की ज्याला दोन्ही डोळ्याने दिसत नाही, ती म्हटली असला नवरा नको मला, असं म्हटलीच नाही. ती म्हटली माझ्या पतीला पाहता येत नाही, मी सुद्धा जग पाहणार नाही. तिनं लगेच डोळ्याला पट्टी बांधून घेतली. अजून अक्षता पडायच्या होत्या. काय म्हणते गांधारी, माझ्या होणाऱ्या पतीला जर जग पाहता येत नसेल तर मी सुद्धा जग पाहणार नाही. आणि म्हणून पतिव्रता धर्म प्राप्त झालाय. पतिव्रता धर्म उगीच प्राप्त होत नसतो. पती देवाला काहीतरी अडमधडम बोलून त्यांना पाण्यात पाहून पतिव्रता धर्म प्राप्त होत नाही. सेवा, श्रद्धा आणि समर्पण या 3 गोष्टी जर नारीच्या जीवनामध्ये असतील तर तिला पतिव्रता धर्म प्राप्त होतो. पतीच्या ठाई सेवा, पतीच्या ठाई श्रद्धा आणि पतीच्या चरणावर समर्पण असेल तर तिला पतिव्रता धर्म प्राप्त होतो. गांधारीला कळालं तिचा होणारा पती आंधळा आहे, तिनं डोळ्याला पट्टी बांधून घेतली. सुरलीतल्या माझ्या ताईंनो, तुम्ही सुद्धा संकल्प करा. जर गांधारी आपल्या पतीसाठी डोळ्याला पट्टी बांधून घेते तर तुम्ही सुद्धा संकल्प करा. तुमच्या मालकाला शुगर असेल तर तुम्ही सुद्धा जामून खाणार नाही सुद्धा म्हणत नाहीत. नाही तर म्हणतच नाही, पण काय काय म्हणत असतात घरामध्ये. बंटीचे पप्पा तुम्हाला साखर आहे, तुम्ही खाऊ नका जामून, मी खाते, आणा इकडं तुमच्यावरचे पण मीच खाते. विनोद द्या सोडून बाजूला. पतिव्रतेची ताकद. तू का म्हणे पतिव्रता, तिची देवावरी सत्ता. मंदोदरी माता रागात आली आहे. मला राम आणि रावण याच्यातला फरक सांगायचा आहे आणि कथेची सांगता करायची आहे. मंदोदरी माता म्हणते माझ्या पतीला मारणारा मला एकदा दाखवा. कुणीतरी बोट केलं, तो तिथे दगडावर बसलेला आहे. मंदोदरी माता मागच्या बाजून आली. रामाच्या चरणाजवळ तिची सावली पडली. राम तटकन उठून उभे राहिले, हात जोडले. आई कोण आहेस तू? राम फार सौम्य आहेत. राम खूप शांत आहे. राम काय म्हणतात, आई कोण आहेस तू? आई या एका शब्दातच मंदोदरीचा राग शांत झाला. शब्दाची ताकद आहे त्या. आई कोण आहेस तू? मंदोदरी माता म्हणते हे तपस्वी, 20 भुजांचा 10 मस्तकांचा बलशाली राजा रावण, त्याची दुर्भागी पत्नी मी मंदोदरी आहे. भगवान म्हणतात आई मला माफ कर. तुझा पती बलवान होता, शैर्यवान होता, धैर्यवान होता, ब्रह्माचा वंशज होता, पण अधर्मानं वागला म्हणून मला मारावा लागला ग. आई मला माफ कर. मंदोदरी म्हणते हे तपस्वी, तुला कोसण्यासाठी, तुला शाप देण्यासाठी मी इथे आलेली नाही. भगवान म्हणतात आई तू कशासाठी आलीस इथे? तपस्वी मला माहिती आहे माझा पती किती बलवान होता, किती शौर्यवान होता, किती धैर्यवान होता. कुबेराच्या कॉलरला पकडून असा तो खाली आणत होता. त्यानं 33 कोटी देवता बंदिशाळेत टाकले, नवग्रहाच्या पायऱ्या केल्यात, कैलास पर्वत हातावर घेऊन नाचण्याची ताकद तो धरतोय. असा माझा पती आहे. पण असं काय तुझ्यात विशेष आहे की ते माझ्या पतीत नाही, ते पाहण्यासाठी मी इथे आले. भगवान म्हणतात आई तू कशाला आली? तर मंदोदरी सांगते असं काय तुझ्यात विशेष आहे की ते माझ्या पतीत नाही, ते पाहण्यासाठी मी आले. भगवान म्हणतात आई मग तुला कळालं का माझ्यात काय विशेष आहे, तुझ्या पतीमध्ये काय कमी आहे? मंदोदरी माता बोलली हे तपस्वी, जेव्हा मी इथे आले ना तेव्हाच मला कळालं तुझ्यात काय विशेष आहे, माझ्या पतीमध्ये काय कमी आहे. भगवान म्हणतात आई मला सांग ना तुला काय दिसलं माझ्यात विशेष? मंदोदरीचं उत्तर ऐका आणि आपण आपलं परीक्षण करा. मंदोदरी म्हणते हे तपस्वी, माझ्या पतीला 80,000 पत्न्या, माझ्यासारखी पतिव्रता पत्नी त्याची पटराणी आहे.
एवढं सगळं असताना सुद्धा त्यानं परस्त्रीवरती वाईट नजर ठेवली. वनवासाची पत्नी चोरून आणली आणि तिला पत्नी बनवण्याचा प्रयत्न केला. हा माझा पती आहे, पण तपस्वी तू एक आहेस. परस्त्रीची सावली पडली तो उठून उभा राहिलास आणि हात जोडून आई म्हणालास. हाच फरक तुझ्यात आणि माझ्या पतीमध्ये आहे. हाच फरक आहे. राम म्हणजे सगळे सद्गुण आहेत, रावण म्हणजे दुर्गुणांचा संग्रह आहे. आपण आपल्यातला राम जागा करायचा आहे, म्हणून आपल्याला रामकथा ऐकायची. आणि ज्या दिवशी आपल्यातला राम जागा होईल ना, त्या दिवशी शासन सुद्धा जास्त कडक करण्याची गरज पडणार नाही आपल्याला. नियम खूप आहेत पण सांभाळणारे कमी आहेत. आज जगात कोणी रावणाचं नाव सुद्धा घेत नाही, पण वनवासी रामाचा लोक जय जयकार करतात. आज आपण रामाचा जय जयकार करतो. जरा एकदा करू आपण सगळेजण.